श्रीराम जय राम जय जय राम। आपल्या मीचे स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही. ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल. याकरिता वासनाक्षय कशाने होईल ते पाहावे. कशात सुख आहे, कशाची कास धरावी इकडे लक्ष द्यावे. खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे. भगवंता तुझ्या वाचून माझे कोणी नाही, हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितके दुःखच पदरात येते. विषय सुख न मागताही येते, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचे. माझ्या मागे राम आहे म्हटले म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखा असतो. इतकेच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थिती बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस नात्याने निराळा नाही, पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही, हाच मुख्य फरक होय. आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो. हे जर खरे तर तसा तो आपण नेहमीच का करू नये. आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावे आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो. मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावे. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व वाटत नाही. भगवंताचे स्वरूपच मुळी आनंदमय आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो. याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरिता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा. म्हणजे आपल्याला या मीचे स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व आहे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 6. गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा, दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्री ही आध्यात्मिक केंद्रेच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद श्री वल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे
जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अति प्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. ती कथा अशी आहे. कैकसी ही रावणाची माता. ती शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंड तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणाला कमीपणा वाटला. माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला. आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत गदगदा हलवू लागला. त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला. त्याने आर्ततेने शंकराची प्रार्थना केली. रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली. त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवदान मिळाल्याने रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्यांची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले. त्याच्या साथीने त्याने 36 रागण्यांमध्ये सुस्वर गायन केले. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले. रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर म्हणाला, माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा कर. त्यामुळे तू ईश्वर स्वरूप होशील. मात्र मागणी जाताना हे दिव्य लिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला. शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सूरगणांनी विष्णूंची भेट घेतली व म्हणाले, हे श्रीहरी, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काही उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. श्री विष्णूंनी शंकराला गाठले व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले. मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठले. शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्यांनी खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानना, साय संध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणाने संधीची वेळ शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल, हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्याला एक बटू दिसला. तो गणपती होता. हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतो आहे. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ, असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलाविले व त्याला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाला, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या, तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारीन. तोवर तुम्ही आला नाही तर मात्र मी लिंग खाली ठेवीन. ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला. बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता. रावण अर्घ्य देत असताना बटूने त्याला हाक मारली. रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले. मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या. गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमी स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. देवांनी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटपून रावण त्वरेने धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
रावणाने ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबली शिवलिंग रूपाने तेथेच दृढ झाला. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहू लागले. श्री स्वामी समर्थ मठ कुरवपूर. श्री स्वामी समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.